विद्यार्थी मित्रो, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीनं सेतू अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली। मागील वर्षाच्या अभ्यासक्रमावरती आधारित मागील वर्षाच्या अध्ययनाच्या क्षमता अध्ययनाची कौशल्य जे आपल्याला विकसित होणं अपेक्षित होतं त्याची पूर्तता व्हावी या उद्देशानं हा ब्रिज कोर्स अर्थात सेतू अभ्यासक्रम सुरू करण्यात आला। मागील पाठाची उजळणी या निमित्तानं होते आहे। आपण 45 दिवसामध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत। प्रत्येक दिवशी एक एक कृती आपण पूर्ण करत आहात। एक चांगल्या प्रकारची तयारी तुमची या निमित्तानं होत आहे। ऑनलाईन पद्धतीनं का होईना आपलं शिक्षण हे चालू झालेलं आहे आणि यामध्ये आता आपण या सेतूचा अभ्यास करतो आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण 18वा दिवस आणि 18व्या दिवसापर्यंत कोणकोणत्या कृती पूर्ण करावयाच्या आहेत या संदर्भामध्ये माहिती घेतलेली आहे। आज आपल्याला 19व्या दिवसापासून ते 25व्या दिवसापर्यंतची तयारी कोणत्या पद्धतीनं करावयाची आहे, कोणकोणते कृती पूर्ण करावयाची आहेत या संदर्भामध्ये माहिती घ्यावयाची आहे। चला आपण पाहूया। 19वा दिवस 19 जुलै या ठिकाणी जे क्षेत्र आहे ते क्षेत्र आहे लेखन क्षमता, लेखन कौशल्य यावर आधारित आहे। याही पूर्वी आपण याबद्दल माहितीही घेतलेली आहे। आता 19व्या दिवशी आपण जी संकल्पना घेतलेली आहे ती म्हणजे कथालेखन। याही पूर्वी आपण कथालेखन हा भाग अभ्यासलेला आहे। कथा ऐकणं, कथा लिहिणं, कथा वाचणं या सर्व गोष्टी आपल्या सर्वांच्या आवडीचा हा भाग असल्यामुळं याबद्दल तुम्ही अतिशय मनापासून ती कृती पूर्ण करत असता। आता आपल्याला प्रत्यक्षात कथा लिहायची आहे। कथा लेखन करत असताना कोणकोणत्या मुद्द्यानुसार आपल्याला कथा लेखन करायचे आहे, कथेचे विषय कोणते असतात, किंबहुना आपण कथेचे प्रकारही पाहिलेले आहेत। रूपक कथेचा आपण अभ्यास मागील व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेला आहे। तर या कथांच्या प्रकारानुसार सुद्धा तुम्हाला कथा या लिहिता आल्या पाहिजेत। तर कथा लिहित असताना तो कथेचा जो बीज आहे, कथा बीज ज्याला आपण म्हणत असतो, तो कथा बीज लक्षात घेऊन मुद्द्यानुसार क्रमवार मांडणी करून आपणाला ही कथा पूर्ण करायची असते। आणि त्यावेळेला तुमच्या सृजनशीलतेला, तुमच्या कल्पना विस्ताराला खूप मोठी ही संधी असते। तुम्ही तुमच्या मनातल्या कल्पना, तुम्ही तुमच्या मनातले विचार या कथेच्या माध्यमातून मांडू शकता आणि त्याचं लेखन करू शकता। मग हे लेखन जेव्हा आपण करणार आहोत किंवा एखाद्या विषयावरून कथा लिहिणार आहोत, मुद्द्यावरून कथा लिहिणार आहोत किंवा शब्द दिल्यानंतर कथा लिहिणार आहोत, हे जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा त्या कथेमध्ये म्हणींचा वापर करता आला पाहिजे, सुभाषितांचा वापर करता आला पाहिजे, त्याचबरोबर काही वाक्प्रचारांचा सुद्धा वापर हा करता आला पाहिजे आणि त्याचबरोबर काही सामासिक शब्द जे असतात त्यांचाही वापर खुबीनं आपल्याला या कथेमध्ये करता आला पाहिजे। आणि मग ही जी कथा आपण लिहिणार आहोत ती आपली अतिशय प्रभावी कथा होणार आहे। तर त्या उद्देशानं आजचा 19वा दिवस जो आहे तो म्हणजे कथालेखन या संकल्पनेवर आधारित पहिली संकल्पना त्यातील आहे जाणून घेऊया। आता या ठिकाणी त्यांनी एक शीर्षक दिलेलं आहे, अति तेथे माती। आता हे कथेचं शीर्षक आहे आणि त्यावर आधारित तुम्हाला काही मुद्दे दिलेले आहेत। ते मुद्दे आपण पाहूया। वरील शीर्षकाची कथा लिहिताना तुम्ही कोणते स्थळ निवडाल? आता इथं तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे। या कथेसाठी कोणकोणती पात्रे निवडाल, कथेचे तात्पर्य लिहायचं आहे आणि ही कथा खालील कोणत्या प्रकारात मोडते ते लिहा। म्हणजे आता अति तेथे माती तुम्ही स्वतः विषय निवडणार आहात, स्वतः त्यातले पात्र निवडणार आहात, ती घटना निवडणार आहात, ते स्थळ निवडणार आहात। पूर्ण तुमच्या कल्पना विस्ताराला इथं संधी असल्यामुळं ती कथा तुम्ही कोणत्या स्वरूपात लिहिणार आहात, म्हणजे तुम्ही विज्ञान कथेमध्ये घेणार आहात, की रूपक कथा असेल, की साहस कथा असेल किंवा बोधकथा, ह्यापैकी ही अति तेथे माती ही कथा कोणत्या प्रकारामध्ये मोडते ते तुम्ही निवडून लिहायचं आहे। आता आपण सर्वसाधारणपणे ही अति तेथे माती ही कथा लिहित असताना पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला असेल की ज्यामध्ये पात्र कोणकोणती असावीत। एक साधं उदाहरण मी या निमित्तानं देतो। एखादा गरीब शेतकरी असतो आणि त्या शेतकऱ्याला खूप कष्ट करायची सवय असते, तरी परंतु अतिशय हलाखीची गरिबीची परिस्थिती असल्यानं त्याच्या पूर्ण गरजा पूर्ण होत नसतात आणि त्यामुळं तो एके दिवशी साधना करतो, देवाची प्रार्थना करतो आणि तपस्या सुरू करतो आणि देव प्रसन्न होतो आणि एक वर मागण्यास सांगतो, एक झोळी, आणि त्या झोळीमध्ये हा देव काय करत असतो, सोन्याच्या नाणी टाकत असतो।
पण त्या देवाकडून त्या शेतकऱ्याला एक अट घातलेली असते की यातलं एक जरी नाणं जमिनीवरती पडलं तर मात्र सगळी माती होऊन जाणार. हा शेतकरी ती झोळी पसरतो आणि देवाकडून त्या ठिकाणी सोन्याची नाणी ती टाकली जात असतात. आणि ज्या वेळेला या शेतकऱ्याच्या लक्षात येतं की आता झोळी आपल्याला बस झालेला आहे, पुरेसं झालेलं आहे, आणि त्यावेळी तो देवाला म्हणतो की आता मला पुरेसं झालेलं आहे. देव प्रसन्न होऊन त्या ठिकाणी हे सोन्याची नाणी घेऊन हा शेतकरी घरी येतो. त्याच्यानंतर त्याचे दिवस पालटतात, खूप चांगली परिस्थितीची तयार होते, बंगला बांधला जातो. आणि मग ह्या सर्व बाबी इतर लोकांना जेव्हा समजतात तेव्हा त्याचा एक मित्र तो त्याच्याकडं चौकशी करतो. आणि शेवटी मित्र आहे म्हणून हा शेतकरी त्याला सांगतो की मी अशी अशी तपस्या केली, साधना केली, आणि त्यामुळे देवानं प्रसन्न होऊन मला सोन्याची नाणी दिलेली आहे. मग यालाही वाटतं की मलाही असं मिळावं, आणि म्हणून तोही साधना करतो, तपस्या करतो. आणि त्यावेळेला देव पुन्हा प्रसन्न होतो आणि त्यालाही तेच सांगतो की तू झोळी पसर, तुला मी सोन्याची नाणी देतो, पण त्यातलं एक जरी सोन्याचं नाणं खाली पडलं तर मात्र ती माती होईल. हा झोळी पसरतो, वरून सोन्याची नाणी पडायला त्याला लोभ सुटतो की अजून हवं, अजून हवं. आणि या विचारामध्ये, या तंद्रीमध्ये ती झोळी कधी भरते त्याच्याही लक्षात येत नाही, आणि मग ते संपूर्ण माती होऊन जातं. आणि इथं काय होतं, अति तिथे माती. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्याही गोष्टीचा जास्त हव्यास करून चालणार नाही. आणि म्हणून मग अशा प्रकारची एखादी कथा तुम्हाला लिहिता आली पाहिजे. इथं जे कथेचे मी पात्र निवडलेली आहेत, मग त्यात देव आहे, शेतकरी आहे, त्याचा मित्र आहे. स्थळ निवडत असताना कदाचित शेतीमध्ये असेल, कदाचित एखाद्या जंगलामध्ये असेल. मग अशा प्रकारची स्थळ तुम्हाला निवडता आली पाहिजेत. कोणत्या प्रकारामध्ये ही कथा मोडते असं जर प्रश्न विचारला तर तुम्हाला निश्चित सांगता येईल ही बोधकथा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एखादी कथा स्वतः तयार करणार आहात. आणि हा 19वा दिवस यामधले जाणून घेऊया हा भाग, ही संकल्पना आपण पूर्ण करणार आहोत. याच दिवशी आपण सक्षम बनूया या अंतर्गत काय करायचं आहे पहा. एक कथा आपल्याला पुन्हा या ठिकाणी दिलेली आहे. त्या कथेचा पूर्वार्ध दिलेला आहे आणि तुम्हाला त्याचा उत्तरार्ध लिहायचं. याहीपूर्वी आपण अभ्यास केला आहे की कथा लिहित असताना कोणकोणत्या प्रकारे तुम्हाला कथा लिहावी लागते. तर शीर्षक दिल्यानंतर कथा लिहिता आली पाहिजे, मुद्दे दिल्यानंतर कथा लिहिता आली. तशी इथं कथेचा पूर्वार्ध दिलेला आहे आणि तुम्हाला ती कथा पूर्ण करायची आहे. आपण ही पूर्वार्धाचा जो भाग आहे ते वाचून घेऊया आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याला इथं नेमकी कथा पूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल. रामपूर नावाचे गाव होते. तेथे सर्वजण गुण्यागोविंदाने राहत होते. त्या गावात किराणा मालाचे एकमेव दुकान होते. दुकानदाराचे नाव भिकू शेठ होते. तो कधीच कोणाला मदत करीत नसे किंवा उधार साहित्य देत नसे. गोरगरीब त्यांना दयेची भीक घालीत, पण त्याला कोणाचीही दया येत नसे. गावातील लोक त्याच्या वृत्तीला कंटाळले होते. अचानक एकदा दुकानातून आगीचे लोट येऊ लागले आणि दुकानदार. इथं हे पूर्वार्ध संपलेला. आता तुम्ही विचार करायचा आहे नेमकं त्यापुढं काय काय घडलं असेल. पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला असेल. मग ती आग विझली असेल का, मग विझवली असेल तर मग त्याला कोणाकोणाची मदत झाली असेल. मग त्या मदतीनंतर हा जो भिकू शेठ आहे त्याच्या प्रवृत्तीमध्ये काय बदल झाला असेल का, त्याचं नुकसान झालेलं असेल ते झालं, किंवा या लोकांनी मदत केली म्हणून ते नुकसान टळलं. काहीतरी त्यात नेमकी घटना घडली असेल याचं चिंतन तुम्ही करायचं, याच्यावरती विचार तुम्ही करणार आहात आणि मग ती कथा तुम्हाला पूर्ण करायची आहे. मग ती कथा जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला खालील ज्या कृती दिलेल्या आहेत त्या कृतीवरून तुम्हाला त्याची काही वैशिष्ट्ये समजून घ्यायची आहेत. त्यामध्ये कथेचा काळ कोणता असू शकतो, कथेतली पात्र कोणती आहेत, कथेचं तात्पर्य काय असेल, त्यामध्ये काय तुम्ही त्याला संदेश देणार आहात, कथेतल्या घटना काय काय असतील. जसं आपण पाहिलं दुकान आहे, दुकानातलं साहित्य आहे, तिथं काही देवाणघेवाण चाललेली असेल ती एक घटना असेल. आग लागलेली ही एक घटना असेल. त्यानंतर कोणती घटना घडली असेल, त्यामध्ये संवाद काय झाले असतील का, ते आपण पूर्ण करणार आहात. आणि शेवटी कथेचं शीर्षक काय वाटतं तुम्हाला, या कथेला आपलं काय शीर्षक असावं, की शीर्षक वाचल्यानंतर सुद्धा आपल्याला त्यातून बोध झाला पाहिजे की तुम्हाला काय सुचवायचं आहे, काय समजून द्यायचं आहे, लोकांना त्यातनं काय संदेश द्यायचा आहे, हे तुम्हाला ती कथा वाचल्यानंतर समजू शकतं. म्हणून एक उत्कृष्ट अशा प्रकारचं शीर्षक त्याला द्यावं. चला सराव करू या संकल्पने आधारित. आपल्याला पुन्हा काय करायला सांगितलेलं आहे पहा, की इथं काही शब्द दिलेले आहेत आणि त्यावरून तुम्ही काय करायचं आहे, ती कथा लिहायची आहे. त्यालाही शीर्षक द्यायचं आहे, तात्पर्य द्यायचं आहे आणि म्हण ओळखायची आहे. आता इथं आपण याहीपूर्वी कदाचित तुम्ही ती कृती पूर्ण केली. चित्र होतं, दोन मुलं
तळ्याकडे पाहत होती, वरून पाऊस पडत होता, बाजूलाच कोपऱ्यामध्ये जे आपली पैसे साठवण्याची भिशी असते, यावरून तुम्हाला म्हण ओळखायला सांगितले, कदाचित तुम्ही ती ओळखला असाल, थेंबे थेंबे तळे साचे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा तुम्हाला शब्दावरून कथा लिहायच्या आहेत. ज्या ठिकाणी शब्द दिलेले आहेत, विद्यार्थी, शाळा, पराक्रम आणि सत्कार. तर इथंही शब्द वापरून आपल्याला एक कथा लिहावयाची आहे. त्या कथेला योग्य अशा प्रकारचं शीर्षक द्यायचं आहे. तात्पर्य त्यातून काय तुम्हाला सापडलेलं आहे ते लिहायचं आणि म्हण ओळखायचे. त्यामधून कोणतं म्हण आपल्याला सांगता येऊ शकते, तर ही कथा आपल्याला पूर्ण करून घ्यावयाची आहे. अशा प्रकारच्या वेगळ्या शब्दांचा वापर करून आपल्याला कोणत्या कथा लिहिता येतील का, तर हेही पहा. गाढव, मीठ, नदी, कापूस. कदाचित ही गोष्ट तुम्ही ऐकलेली असाल. शेतकरी असतो, मग त्या गाढवाच्या पाठीवरती मीठ लादून येत असतो. एके दिवशी त्या पाण्यामध्ये तो गाढव नकळत पडतो आणि त्यातून ती मीठ विरघळून जातं, त्याला हलकं वाटत असतं. हे वारंवार होताना त्या शेतकऱ्याच्या लक्षात येतं आणि तो काय करतो, मिठाच्या ऐवजी कापूस. आणि मग कापूस जेव्हा त्याच्या लक्षात, गाढवाला हे माहीत नसतं आणि त्यावेळी तो जेव्हा पाण्यामध्ये ते पडतं मुद्दामून, त्यावेळी ते कापसाचं ओझं वाढतं. ती घटना तुम्हाला, ती गोष्ट माहीत आहे, त्यामुळे त्यातून तुम्हाला ती गोष्ट लिहिता आली पाहिजे. तर तसा प्रयोग तुम्ही करू शकता. म्हणजे अन्य उदाहरणामध्ये मी तुम्हाला हे देतो आहे, किंवा मुलगा, काजू, खूप खाणं, मग पोटदुखी, असे शब्द घेऊन सुद्धा तुम्हाला कथा लिहिता येऊ शकते. पण आता मात्र आपल्याला विद्यार्थी, शाळा, पराक्रम आणि सत्कार या शब्दांचा वापर करून ही कथा लिहायची आहे, त्याचं तात्पर्य लिहायचं आहे आणि ती म्हण आपल्याला ओळखायची आहे. यातली जी शेवटची संकल्पना आहे ती म्हणजे कल्पक होऊया. इथं आपल्याला शीर्षक दिलेलं आहे, धाडसी बाळू. हा कथाबीज जो आहे, आता कथाबीज काय दिलेला आहे, अखेर चोर सापडला. कथेचा बीज म्हणजे कथेचा विषय काय दिलेला आहे, तर यामधली जी चौथी संकल्पना आहे ती म्हणजे कल्पक होऊ द्या. तर कल्पक होऊया यामध्ये काय केलेलं आहे पहा. तुम्हाला अजून काही कृती पूर्ण करायची. त्यामध्ये पहिली कृती आहे, शीर्षकावरून कथा लिहा, धाडसी बाळू. ही कथा तुम्हाला पूर्ण करा. त्यांनी शीर्षक दिलं धाडसी बाळू, म्हणजे हा बाळू धाडसी आहे, म्हणजे असं काहीतरी त्याने पराक्रम केलेला आहे, असं काहीतरी कौतुकास्पद काम केलेलं आहे की त्याचं कौतुक झालेलं असेल, सत्कार झालेला असेल. असं काय झालं असेल, तो नेमकी कोणती घटना घडली असेल, तुम्ही विचार करा. पूर्ण स्वातंत्र्य मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला असेल. दुसरं आहे, कथा बीजावरून कथा लिहा. कथेचा विषय दिलेला आहे की अखेर चोर सापडला, म्हणजे त्याच्यापूर्वी काहीतरी घटना घडलेली असेल, लोकांना काहीतरी त्रास झालेला असेल, काहीतरी समस्या आल्या असेल, चोरी कुठेतरी झालेला असेल, तो चोर खूप काहीतरी हुशार असेल, अशा काहीतरी घटना असेल आणि मग काहीतरी उपाय लोकांनी केले असतील आणि मग शेवट त्याचा असा झाला, अखेर चोर सापडला. तर ती काय घटना असू शकते, ही कथा आपण लिहिणार आहात. अपूर्ण कथा पूर्ण करायची आहे. यापूर्वी आपण एक तुम्हाला उदाहरण दिलेलं आठवत असेल की आपण एक कथा अपूर्ण दिलेली होती. त्या कथेवरून तुम्हाला ती पूर्ण करायची. जशी आपण भिकू शेठ या कथेचा पूर्वार्ध वाचून काढला आणि त्याच्यावरून तुम्ही ती कथा उत्तरात देणार, तसं तुम्ही एखादा पूर्वार्ध जर शोधता आला तर शोधा, एखादा उत्तरार्ध शोधता आला तर शोधा आणि त्याचा तो भाग राहिलेला आपण पूर्ण करणार आहात. त्यानंतर तुम्ही यासाठी दीक्षा आपल्या सोबतीला आहेच, QR कोड आपल्या सोबतीला आहेत, पाठ्यपुस्तक आपल्या सोबत आहेत, काही गोष्टीची पुस्तकं तुमच्या सोबत असतील, गुगलवरती तुम्ही शोधू शकता. काही खूप छान छान हिसाबनीतीच्या कथा आपल्याला यूट्यूबवरती मिळत असतात, तर त्या कथा वाचा. ही जी आपली 19व्या दिवसाचा कथालेखनाचा जो भाग आहे तो आपण पूर्ण करणार आहात. आता आपल्याला त्यानंतर 20 आणि 21 दिवस म्हणजे 20 जुलै आणि 21 जुलै या दिवशी ज्या संकल्पना आहेत, जे कौशल्य आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्यामध्ये विविध साहित्य प्रकार आहेत. चरित्रात्मक लेख असतात, आत्मचरित्र असतात, विज्ञान साहित्य असू शकतं, लोककथा असू शकतात, ग्रामीण साहित्य असू शकतं. अशा खूप वेगवेगळ्या विषयावरची मांडणी ही आपण पाहिलेली. बालकथा आहेत, काही बोधकथा आहेत, परिकथा आहेत. अशा सगळ्या साहित्य प्रकारांची थोडीफार का होईना तुम्हाला ओळख झालेली आहे. तर अशा काही साहित्य प्रकारांचं तुम्हाला वाचन केल्यानंतर त्यातून काही तुम्हाला स्वतःचे मत मांडता आली पाहिजेत, चिकित्सा करता आली पाहिजे, मूल्यमापन तुम्हाला त्या साहित्याचं करता आलं पाहिजे आणि त्यावरून तुम्हाला काहीतरी लिहिता आलं पाहिजे आणि हे लेखन सुद्धा प्रभावी असलं पाहिजे. हे आपल्याला 20 आणि 21 या 2 दिवशी करावयाचं आहे. तर इथं आपण पाहूया की आदर्शवत अशा प्रकारची जीवन असणारी खूप काही व्यक्ती आपल्या भारतामध्ये होऊन गेलेल्या आहेत.
ते सामाजिक क्षेत्रातले असतील, शैक्षणिक क्षेत्रातले असतील, धार्मिक क्षेत्रातले असतील, सांस्कृतिक क्षेत्रातले असतील, राजकीय क्षेत्रातले असतील, असे काही समाजामधली माणसं आहेत की त्यांचं संपूर्ण जीवन हे लोकांना आदर्शवत राहिलेलं आहे. अशी काही लोकांची नावं तुमच्यासमोर ही निश्चितच आहेत. पण अशा काही व्यक्तींची नावं तुम्हाला सांगता आली पाहिजे. जसं APJ अब्दुल कलामांचं हे उदाहरण आपण पाहिलं. लोकराजा राजर्षी शाहू आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, अण्णाभाऊ साठे आहेत, कल्पना चावला आहे, किरण बेदी आहे. खूप अशी व्यक्तींची नामावली आपल्यासमोर उभी करू शकतो. तर अशा काही लोकांची आपल्याला माहिती घेता आली पाहिजे. त्याच्यामध्ये तुमच्याशी एकमेकांशी मित्रांच्यामध्ये चर्चा काय, त्यांच्यामधून तुम्हाला कोणते गुण घेता येत आहेत का, असंही तुम्हाला चिंतन करावं लागणार आहे. आता तुमच्यासमोर एक परिच्छेद दिलेला आहे. तर त्या परिच्छेदामध्ये राधिका या धाडसी व्यक्तीविषयी माहिती आपल्याला दिलेली आहे. आता ही नेमकी राधिका कोण होती, ती कुठं राहिली आणि तिचे कोणकोणत्या आवडी छंद होते आणि त्यातून तिचे स्वप्न काय होतं. खूप चांगल्या प्रकारचा हा परिच्छेद आहे. म्हणजे तुम्हाला लहानपणीच किंवा शालेय जीवनामध्येच तुमच्या आवडी निवडी, तुमचे छंद या सगळ्यावरून तुमचं ध्येय ठरवू शकतं. तसं राधिकाच्या बाबतीत तिच्या कोणत्या आवडी होत्या, मग ती सागर सफारीला जाणं, त्या ठिकाणी सागर किनारी भटकणं आणि त्यातून मग तिचं एक ध्येय बनलेलं होतं की नौसेनेमध्ये जायचं. साहजिकच या ठिकाणी घरातून हा विरोध होता, आईवडिलांचाही विरोध होता की ही जोखमीची नोकरी असणार आहे, नाजूक मुलगी आहे आणि समुद्रामध्ये जे धोके असतात त्यामध्ये ही मुलगी कसा सामना करेल. पण या मुलीची जिद्द होती आणि तिनं ते स्वप्न हे पूर्ण केलेलं होतं. देशातल्या पहिला महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन म्हणून त्यांची निवड झालेली होती. तर त्यांच्या संदर्भाचा हा उतारा आपल्याला निश्चितच आवडलेला असणार आहे. त्यातूनही मग नोकरी, त्यातून लग्न, पुन्हा मुलांचं, पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा अनंत अडचणी आल्या. त्यातूनही त्यांनी मार्ग काढत आपलं जे स्वप्न होतं ते स्वप्न तर पूर्ण केलंच, पण एक अतिशय चांगल्या प्रकारचे कार्य हे त्यांच्या हातून घडलेलं आहे. एक रोमांचकारी प्रवास त्यांचा हा आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. तो उतारा वाचा आणि मग या उतार्याचं वाचन तुम्ही स्वतः मनातून मुखवाचन आपण ज्याला म्हणतो, मुखवाचन करा, एकदा प्रकट वाचन करा, मोठ्यानं वाचा आणि मग तो उतारा तुम्हाला समजणार आहे. त्यातून तुम्हाला काय काय बोध होणार आहे, त्याच्यावर आधारित ज्या कृती आहेत त्या आपल्याला पूर्ण करावयाच्या आहेत. तर हा उतारा वाचल्यानंतर तुम्हाला यातून काय घेता येऊ शकतं, तुमच्यामध्ये काय कौशल्य असतील तर तुम्ही तुमचं ध्येय काय ठरवू शकता, तुम्ही तुमचं स्वप्न काय पाहू शकता हे या निमित्तानं पाहू शकता. सक्षम बनूया या संकल्पनेवर आधारित काय करणार आहात, अशा प्रकारचा उतारा तुम्ही घ्यायचा आहे. इतर उतारा पण तुम्ही घेऊ शकता. जसं आपण मागच्या भागामध्ये पण पाहिलं, APJ अब्दुल कलामांच्या बालपणातल्या काही गोष्टी पाहिल्या, किंवा यशवंतराव चव्हाण यांचा कृष्णाकाठ असेल, विश्वास नांगरे पाटलांचं आत्मचरित्र, यातले काही उतारे जर तुम्हाला मिळाले तर तेही वाचा आणि त्यातून काय घेता येऊ शकतं का, त्यांच्यातले काही विशेष गुण तुम्हाला शोधता येतील का हे पाहायचं आहे. आता मात्र इथं तुम्हाला हा जो उतारा दिलेला आहे त्या उतारावर आधारित चरित्रामध्ये केंद्रस्थानी असलेली व्यक्ती कोणती आहे, ह्या चरित्रामध्ये केंद्रस्थानी कोणत्या व्यक्तीसंदर्भातली माहिती आहे, त्या व्यक्तीचं नाव लिहा. चरित्रात वर्णन केलेल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीला पूरक ठरलेल्या गोष्टी काय असं घडलं की त्यांचं हे चरित्र, त्यांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी ते पूरक ठरलेले आहेत, ती गोष्टी लिहा. चरित्रात वर्णन केलेल्या व्यक्तीच्या जीवनात आलेले प्रसंग, असे कोणते प्रसंग आहेत त्याचा उल्लेख करा. संबंधित काळातील वातावरण कशा पद्धतीचं होतं ती माहिती तुम्हाला सांगता आली पाहिजे. चरित्रात वर्णन केलेल्या व्यक्तीचे गुणविशेष काय, त्यांच्यामध्ये असे गुण होते, धाडस, एखादे स्वप्न पूर्ण करणे त्यासाठी घेणारे कष्ट असतील, साहस असेल, अशा प्रकारचे तुम्हाला गुणविशेष शोधता आले पाहिजे. वर्णन केलेल्या चरित्रातून दिसून येणारी मूल्य काय आहे, त्यातून कोणतं मूल्य, जसं नीटनेटकेपणा हे मूल्य आहे, सौजन्यशीलता हे मूल्य आहे, देशप्रेम हे पण मूल्य आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन, अशी जी मूल्य आहेत तर त्यातनं त्या उतार्यामधून तुम्हाला कोणतं मूल्य जाणवत आहे तेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे. चला सराव करूया या अंतर्गत पुन्हा एक उतारा दिलेला आहे मुळगावकर यांचा. तुम्हाला आठवत असेल आपण 9वीला एक पाठ पाहिलेला होता, आदर्शवादी मुळगावकर, लक्षात आला असेल तुमच्या. तर त्यांच्या संदर्भाचा हा पाठ या ठिकाणी आहे. उद्योजक मुळगावकर, त्यांची जी वैशिष्ट्ये होती, त्यांची काम करण्याची पद्धती होती, किंवा जो कारखाना त्यांनी वाढीस लावला त्याच्या पाठीमागचा त्यांचा त्याग काय होता, साधना काय होती, ही तुम्हाला समजणार आहे. तर त्या उतार्याचं मनापासून वाचन करायचं आहे. त्यामध्ये मुळगावकर यांचा आदर्शवाद काय, त्या उतार्या वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्यांचा आदर्शवाद काय होता, तो तक्ता पूर्ण आपण करणार आहात. मुळगावकर यांची सामाजिक दृष्टी काय होती, त्या उतारा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे तो उतारा समजपूर्वक वाचावा, तो समजून घ्यावा, तो नेमका
त्यातनं अर्थबोध झाल्याशिवाय तुम्हाला याची उत्तर लिहिता येणार नाहीत। ही कृती पूर्ण करा। आकृती दिलेली आहे। मुळगावकरांचे गुणविशेष, असे काय गुणविशेष तुम्हाला जाणवले ते उतारा वाचल्यानंतर संदर्भ म्हणून तुम्ही इयत्ता 9वीचं पाठ्यपुस्तक तेही संदर्भ म्हणून वापरू शकता। एका शब्दात उत्तर द्या। मुळगावकर यांचा छंद कोणता छंद होता, एका वाक्यात एका शब्दामध्ये उत्तर देणार आहात। आणि स्वमत आपण प्रत्येक कृतीपत्रिकेमध्ये पाहिलेलं आहे की उतारा, त्याच्यावरची काही प्रश्न आणि शेवटी त्याच्यावरती स्वमत असतं। तर इथं स्वमतसाठी तुम्ही काय करणार आहात की तुमच्यासाठी आदर्श म्हणजे आवडत्या एखाद्या व्यक्तीचे स्वभाव विशेष उदाहरण म्हणजे उदाहरणासहित स्पष्ट करायचं। उदाहरण तुम्हाला कोणकोणती व्यक्ती आवडतात, काय त्यांच्यामध्ये वैशिष्ट्य होती, काय त्यांचं स्वभाव होतं, अशी उदाहरण तुम्ही घेऊ शकता। जशी मगाशी मी काही नावं घेतलेली होती, त्याच्या व्यतिरिक्त अजून खूप काही नावं आपल्याकडं आहेत, त्यापैकी एखाद्या व्यक्तीचा उल्लेख तुम्ही करू शकता, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये सांगू शकता। आता आपण काय करणार आहोत, कल्पक होऊया या अंतर्गत तुम्ही वाचलेल्या कोणत्याही चरित्राचे सक्षम बनूया मधील मुद्द्यांना अनुसरून माहिती लिहायची आहे। तर सक्षम बनूयामध्ये आपण पाहिलेलं आहे की केंद्रस्थानी असलेली व्यक्ती कोणती आहे, त्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीला पूरक कोणत्या गोष्टी ठरलेल्या आहेत, किंवा त्या व्यक्तीच्या जीवनामधले काही प्रसंग काय आहेत, वातावरण कशा पद्धतीचं होतं, त्या व्यक्तीचे गुणविशेष काय होते आणि चरित्रामधून काय तुम्हाला जाणवलं, त्या गोष्टी तुम्हाला कुठल्या एखाद्या व्यक्तीचं चरित्र वाचता आलं पाहिजे। जसं मी मगाशी सांगितलं APJ अब्दुल कलामांचं आहे, किंवा 9वीला आपण चार्ली चॅप्लिनचा पाठ बघितलेला आहे, त्यांची वैशिष्ट्ये आपण घेऊ शकता, किंवा अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या हा पाठसुद्धा आपण बघू शकता, त्यांची काही गुणविशेष आपल्याला जाणवत आहेत का। तर असे चरित्र तुम्हाला वाचता आले पाहिजेत। तुमच्या परिसरात असणाऱ्या लघु उद्योजकाची मुलाखत घ्या। समजा तुमच्या परिसरामध्ये एखादा असा उद्योजक त्यानं खूप काही प्रगती केलेली आहे, शून्यातून विश्वनिर्मिती ज्याला आपण म्हणत असतो, असा एखादा उद्योजक तुमच्या परिसरामध्ये असेल तर त्याचा फोन नंबर मिळवा, फोनवरून तुम्ही त्याच्याशी संपर्क साधा। काही प्रश्न तुम्हाला तयार करता, आपण मागील वर्षी पण पाहिलेलं आहे की प्रश्न निर्मिती तुम्हाला करता आली पाहिजे। एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेत असताना आपण कोणकोणते प्रश्न त्याला विचारायचे आहेत की जेणेकरून त्या प्रश्नोत्तरातून, त्या मुलाखतीतून काहीतरी तुम्हाला बोध देता आला पाहिजे, लोकांना त्याची प्रेरणा देता आली पाहिजे, अशी प्रश्न निवडायचे आहेत। अशी एखादी मुलाखत जर घेता आली तर खूप छान होणार आहे। तर तो मुलाखत घेण्याचाही प्रयत्न आपण निश्चित करूया। त्यानंतर 22 आणि 23 म्हणजे 22 जुलै आणि 23 जुलै या दिवशी आपल्याला वाचन, लेखन, श्रवण यावर आधारित कृती पूर्ण करावयाची आहे। यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांचाच अभ्यास आपल्याला करायचा आहे। तर इथे एक कविता दिलेली आहे, ही कविता आपल्याला ऐकायची आहे। त्या कवितेवर आधारित काही कृती आपल्याला पूर्ण करायची आहे। कविता मी या ठिकाणी सादर करणारच आहे, पण तुम्ही मात्र या कवितेचं अवरोयुक्त वाचन करून त्याची ऑडिओ क्लिप तयार करावयाची आहे। पाहूया ही कविता। ही सर्वसाधारण कविता आपल्या इयत्ता 8वीमध्ये, मला आठवत असेल तर 8वीला 9वी जी कविता होती त्या कवितेचं नाव होतं विद्याप्रशंसा। हीच कविता पुन्हा आपल्याला दिलेली आहे की ज्या कवितेमध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की विद्येची जी थोरवी आहे, ती विद्येची थोरवी या कवितेमध्ये सांगितलेली आहे। कारण विद्या ही दिल्यानं कधीही कमी होत नाही, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते आपण ज्याला म्हणत असतो, तर ती विद्येची थोरवी आपल्याला या निमित्तानं समजणार आहे। ज्ञान हे वाढतच जात असतं। जेव्हा तुम्ही एखाद्याला ज्ञान देत असता त्याचबरोबर तुमच्या ज्ञानामध्ये सुद्धा अधिक भर पडत असते, किंवा जेव्हा ज्ञान देणार आहात तेव्हा ते ज्ञान देत असताना तुम्हाला अधिकची माहिती पुरवावी लागत असते, तेव्हा ज्ञान हे वृद्धिंगत होत असतं, त्यामुळे ते वाढतच असतं। माणसाला एखाद्या संकटातून मार्ग जर दाखवायचा असेल तर ही विद्याच आपल्याला उपयोगी पडत असते। सर्व दुःखाचं नायनाट जर करायचं असेल, एखाद्या दुःखातून बाहेर पडायचं असेल तर ही आपली विद्याच उपयोगी येऊ शकते। विद्येसारखा वाटाड्या मित्र कोणताही नाही असंही म्हटलेलं आहे। तेव्हा त्या कवितेचा अभ्यास हा 8वीला असताना आपण केलेला आहे। त्या आठवणीतल्या कविता जो भाग 3रा होता, त्या कविता संग्रहामधून ही कविता घेतलेली होती। जाणून घेऊया, यामध्ये ही कविता आपल्याला दिलेली आहे। विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगा माझी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी। येऊनी किंवा भोगुनी उने न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुणन हा तुझ्यात वसे। नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार। या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही, अनुकूलती जयाला नित्य तयाला उने नसे काही। गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपाय ही सुचवी,
चिंतित फळ देऊन या कल्पतरूपरी मनोरथा पूर्वी, या परी सकल सुखे जी देई दुःखे समस्त जीवारी, त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजी भारी. ही कविता आपण ऐकलेली आहे. तुम्ही आरोह अवरोह युक्त ही कविता सादर करावयाची आहे. आता ही कविता वाचल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये खूप काही अभ्यास करण्यासारखा आहे. याच्यामध्ये अलंकार आहे, सामासिक शब्द आलेले आहेत. अशी शब्द तुम्हाला शोधता आली पाहिजेत आणि मग या कवितेवर आधारित काही गोष्टी आपल्याला पूर्ण करावयाच्या आहेत. आता ती कविता ऐकल्यानंतर या कवितेमध्ये काही शब्द दिलेले आहेत पहा. असाध्य, उणे, अद्भुत, कनक, भूषणे, भुवनी, कल्पतरू, मनोरथ, सकल, अनन्य भावे, समस्त या शब्दांचा वापर करून एक एक वाक्य तुम्हाला तयार करता आलं पाहिजे. म्हणजे असाध्य हा शब्द वापरायचा आणि त्यामधून एखादं वाक्य तयार करायचं. तुमचं पूर्ण कौशल्य याच्यावरती अवलंबून आहे की कसं वाक्य तयार करू शकता, की ज्या वाक्यामधून सुद्धा काहीतरी बोध झाला पाहिजे, काहीतरी त्यातून अर्थ समजला पाहिजे. वरील कवितेत कोणकोणत्या काव्यपंक्तीत उपमा अलंकार आलेला आहे ते सांगायचं आहे. उपमा अलंकार, अलंकाराचे विविध प्रकार ते 8वीलाही आपण अभ्यासलेले आहेत, 9वीलाही आपण अभ्यासलेलो आहोत. याही पूर्वीच्या कृतीमध्ये अलंकार पाहिलेले आहेत. यमक अलंकार आहे, उत्प्रेष अलंकार आहे. तर तसं इथं उपमा अलंकार, तर त्याचं कोणत्या या कवितेमध्ये वाक्य आलेलं आहे, ते काव्यपंक्ती कोणत्या आहेत ते तुम्हाला सांगावयाचं आहे. आणि शेवटी काव्यपंक्तीत उपमा अलंकार आहे ते उपमेय आणि उपमान सांगून, म्हणजे उपमेय आणि उपमान याच्या व्याख्या पण आपण चाचणीमध्ये पण सोडवलेल्या आहे. जी 15 जुलैला आपण चाचणी सोडवली त्याच्यामध्ये उपमेय म्हणजे काय, उपमान म्हणजे काय याचा अभ्यास झालेला आहे आणि त्याची उत्तर तुम्ही दिलेलं आहे. तर या उपमा अलंकाराच्या बाबतीत उपमेय आणि उपमान हे सांगायचं आहे. त्यानंतर वरील कवितेमध्ये काही सामासिक शब्द आलेले आहेत, अलंकारिक शब्द आलेले आहेत, ज्यामुळं कवितेला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. तर या कवितेमध्ये असे कोणते सामासिक शब्द आलेले आहेत ते आपण शोधायचे आहेत, ते उत्तरं पूर्ण करावयाची आहेत. तेव्हा विद्यार्थी मित्रो, या कवितेच्या आधारे आपणाला या कवितेची मध्यवर्ती कल्पनाही सांगता आली पाहिजे आणि मग आपणाला या कवितेचा अर्थबोध झाल्यानंतर या कवितेच्या संदर्भामध्ये तुम्हाला त्याच्यावरती विचार करता आला पाहिजे, त्याचं मूल्यमापन करता आलं पाहिजे. याही गोष्टी या निमित्तानं आपण पूर्ण करणार आहोत. कवितेचा आशय आपणाला समजून घ्यायचा आहे. तुम्ही ही आपली 8वीतली कविता आहे, 8वीचे पाठ्यपुस्तक बघा, त्यात अनेक वेगळ्या प्रकारच्या कविता आहेत, त्याचंही तुम्ही मूल्यमापन करा. त्यामध्ये कोणती सामासिक शब्द आलेले आहेत का, अलंकार त्याच्यामध्ये कोणता आला आहे का. मग एखादा अलंकार तुम्हाला वाक्य सापडलं तर तिथं तुम्हाला त्यामध्ये उपमेय काय आहे, उपमान काय आहे हे सांगता आलं पाहिजे. चला सराव करूया या अंतर्गत कोणतेल्या जगात माणसाला श्रेष्ठत्व प्राप्त झाले तो घटक, म्हणजे माणसाला श्रेष्ठत्व प्राप्त करून देण्यासाठी कारणीभूत असणारा घटक कोणता आहे ही कविता वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि त्यानंतर मग विद्येची ज्या घटकांशी तुलना केलेली आहे ते घटक कोणकोणते आहेत, इथं ज्या पद्धतीने आकृती दिलेली आहे त्याच पद्धतीने आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे. ओळखा पाहू म्हणून एक कृती पूर्ण करायची. विद्येतील अद्भुत गुण कोणते आहेत, असं काय गुण आहेत त्या विद्येमध्ये जे अद्भुत आहेत, तसे ते गुण शोधून घ्यायचे आहेत. आणि शेवटी आपल्याला कल्पक होऊ द्या या अंतर्गत एक सुभाषित दिलेला आहे. वास्तविक आपण संस्कृतचे विद्यार्थी आहात त्यामुळे खूप काही सुभाषितं तुम्हाला पाठही झालेली आहेत आणि त्यामुळे विद्याधनम सर्वधनम प्रधानम या सुभाषिताचा विविध उदाहरणाद्वारे तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं आहे. ते स्पष्ट करायचं, याचा अर्थ काय असेल हे या निमित्तानं आपण कल्पक होऊया. हे तुम्हाला पूर्ण तुमच्या कल्पना विस्ताराला, कल्पना विचाराला सुद्धा संधी मिळणार आहे. यासाठी सुद्धा तुम्ही दीक्षा ॲपचा वापर करू शकता. QR कोडचा वापर करून तुम्ही त्या यूट्यूबवरती जाऊ शकता, दीक्षा ॲपमध्ये जाऊ शकता आणि तुम्हाला संदर्भ म्हणून याचा वापर करता येऊ शकतो. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे लेखन क्षमतेवरती आधारितच 24वा दिवस 24 जुलै समास या व्याकरण घटकावरती आधारित तुम्हाला काही कृती पूर्ण करावयाच्या आहेत. विद्यार्थी मित्रो, समास या घटकाविषयी आपण माहिती यापूर्वी घेतलेली आहे. ते एकमेकांशी बोलत असताना, एकमेकांशी विचारांची, संवादांची देवाणघेवाण जेव्हा होत असते, आदानप्रदान जेव्हा होत असते, तेव्हा आपल्याला भाषेचाच वापर करायला लागतो. कधी बोली भाषा वापरत असतो, कधी प्रमाण भाषा वापरत असतो आणि हे दैनंदिन भाषेमध्ये आपण काही शब्दांची काटकसर करत असतो. जशी पैशाची बचत असते तशी शब्दांची पण बचत होत असते, वेळेची बचत होत असते, तसं शब्दांची बचत म्हणजे समास आहे. किंवा अनेक शब्द आपण बचत करून त्या अनेक शब्दांच्या ऐवजी एक शब्द तयार करत असतो, तो आपण सामासिक शब्द म्हणून वापरत असतो. याचा अभ्यास यापूर्वी सुद्धा आपण केलेला आहे. काही उदाहरणं आपल्याला इथे दिलेली आहेत पहा. वडापाव, जसं वडा घालून तयार केलेला पाव, तर ही एवढी शब्द आपण म्हणू शकत नाही. इथे शब्दांची बचत केली आणि त्याच्याऐवजी वडापाव.
म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला आपण म्हणतो ना, आपण वडापाव खाऊया, मग त्याच्याऐवजी आपण असं म्हणतो की चल रे मित्रा, आपण वडा घालून तयार केलेला पाव खाऊया, असं नाही म्हणत आपण. तर त्याच्याऐवजी काय म्हणतो आपण, वडापाव खाऊया. तर असं शब्दांची बचत झाली. पोळपाट म्हणजे पोळी करण्यासाठी लागणारा पाट, तुमची आई शब्द वापरत असेल पोळपाट वगैरे. कांदे घालून तयार केलेले पोहे, कांदे पोहे. म्हणजे आपण दैनंदिन बोलताना कांदे पोहे हाच शब्द वापरतो. कांदे घालून तयार केलेले पोहे खाऊया का, असं नाही म्हणत आपण. तर अशा पद्धतीने शब्दांची बचत. 5 वडांचा आपले समूह जो आहे त्याला पंचवटी असं म्हटलं जातं. अशी खूप उदाहरणं आहेत. त्या उदाहरणांची सुद्धा आम्हाला तयारी करता आली पाहिजे. ही शब्दांची जी बचत आहे, ती शब्दांची बचत आपल्याला करता आली पाहिजे. काही उदाहरणं पुन्हा दिलेली आहे बघा. खडी साखर, खड्यासारखी साखर. महादेव, महान असा देव. बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ. आणि चहा पाणी, इतर फराळासारखे जे पदार्थ आहेत, यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की या सामासिक शब्दांची ओळख ही निश्चित तुम्हाला झालेली आहे. मग अशी वेगवेगळी उदाहरणं तुम्हाला या निमित्तानं शोधायची आहेत. जसं काही सामासिक शब्द आपण मागच्या कवितेमध्ये पण पूर्ण पाहिलेली असतील. हे जे समास आहे, ह्या समासाचे जे प्रकार आहेत, त्या प्रकारांची सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही संदर्भ म्हणून पाहू शकता. मग अव्ययी भाव समास आहे, तत्पुरुष समास आहे, द्वंद्व समास आहे, बहुव्रीही समास आहे. त्या समासाचे जे प्रकार आहेत आणि त्याचे जे उपप्रकार आहेत, त्याबाबत तुम्हाला माहिती ही झालेली आहे. अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदं महत्त्वाचे असतात. आणि शेवटचं बहुव्रीही समास, यामध्ये दिलेल्यापेक्षा तिसराच कुणीतरी त्याच्याकडे बोलतो. जसं इथं महादेव, महान असा देव कुणीतरी आहे, शंकर. तर तिसऱ्याचा जेव्हा बोध होत असतो तिथं बहुव्रीही समास असतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला त्याचे प्रकारसुद्धा ओळखता आले पाहिजेत. आता इथं काही उदाहरणं दिलेली आहेत. आता तुम्हाला मी काही उदाहरणं देतोय, ती तुम्ही लिहून घ्यायची आहेत आणि त्यामधून कोणता प्रकार आहे, कोणतं पद महत्त्वाचं आहे हे सांगता आलं पाहिजे. तिथे 4 उदाहरणं त्यांनी सांगितले आहेत. तुम्हाला मी त्याच्याही पेक्षा जास्त देतो. पहिलं उदाहरण आहे जागोजागी. दुसरं उदाहरण आहे हरिहर. तिसरं उदाहरण आहे रक्तचंदन. चौथं उदाहरण आहे त्रिदल. त्यानंतरचं उदाहरण आहे निंदास्तुती, विनाकारण, गुणदोष, चातुर्मास. तुम्हाला काही उदाहरणं मी नमुना म्हणून दिलेली आहेत. यातली कोणतीही 4 घ्या. आता मी जी काही उदाहरणं देते त्यातली कोणतीही 4 घ्या आणि मग त्याचा विग्रह तुम्हाला करता आला पाहिजे. जशा पद्धतीने वरती विग्रह हा केलेला आहे, तशा पद्धतीने विग्रह तुम्हाला करता आला पाहिजे. आणि विग्रह केल्यानंतर त्याचे प्रकार ओळखायचे आहेत. ते पुढची कृती सक्षम बनूया या अंतर्गत करायचं आहे. इथं एक उतारा दिलेला आहे. शाळेला सुट्टी लागली, दररोज मुले मैदानावर जाऊ लागली. आठवडा झाले मुले विटी दांडू हा एकच खेळ खेळत होती. सर्व मुलांमध्ये महादेव हा उत्तम खेळ खेळत असे. आज त्याने पांढरा शुभ्र ड्रेस घातला होता. तो त्याला शोभून दिसत होता. क्रीडांगणावर अनेक मुले मुली विविध खेळ खेळत असत. मैदानावर अनेक वडीलधारी माणसे गप्पा गोष्टी करत बसत असत. खेळताना मुलांच्या खेळावरून भांडणे होत असत. मग ही मुले खरे खोटे करण्यासाठी मैदानातील वडीलधाऱ्या व्यक्तीकडे जात असत. ते भेदाभेद न करता योग्य बाजू मांड. इथं काही शब्द ही वेगळ्या रंगानं दाखवलेले आहेत. जसं दररोज, आठवडा, विटी दांडू, पांढरा शुभ्र. ही शब्द खाली जो एक तक्ता दिलेला आहे, सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचं नाव. आता पहिलं सामासिक शब्द दररोज. त्या दररोज याचा विग्रह करायला आला पाहिजे आणि त्याचा प्रकार तो पुन्हा आपण त्या 4 प्रकारामध्ये जायचं आहे. त्याचे उपप्रकारही आपण पाहिलेले आहेत. त्या उपप्रकारामध्ये सुद्धा आपल्याला जाता आलं पाहिजे. जसं इतर द्वंद्व आहे, तर त्या उपप्रकाराची सुद्धा आम्हाला माहिती देता आली पाहिजे. तर या उतार्यातली जी काही सामासिक शब्द जी वेगळ्या रंगाने दाखवलेली आहेत ती आपण लिहिणार आहात. आणि त्यानंतर मग ते कर्मधारय समास, द्विगु समास, इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास यापैकी कोणत्या प्रकारामध्ये आहे. मग आता हे समाहार, इतरेतर द्वंद्व, द्विगु समास याची संपूर्ण माहिती तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ आपण संदर्भ म्हणून पाहणार आहात. तर यातले उपप्रकार जर समजले नाही तर आपण याच बाबतीतचा जो समास म्हणून जो घटक अभ्यासलेला आहे त्यामध्ये तुम्ही तो संदर्भ पाहू शकता. किंबहुना जर तुम्हाला अधिक माहिती मिळवायची असेल तर पुन्हा तुम्ही यूट्यूबवरती समास असं जरी टाकलात तर तुम्हाला खूप चांगली माहिती मिळू शकते. किंबहुना तुम्ही तुमच्या शिक्षकांशी सुद्धा संपर्क साधू शकता. तर ही कृती आपण 24व्या दिवशी पूर्ण करणार आहोत.
चला सराव करूया या अंतर्गत काही उदाहरणं दिलेली आहेत, त्यातला सामासिक शब्द ओळखायचा आहे. सत्यमार्ग कधीही सोडू नये. आकाशात सप्तरंगांची उधळण झाली होती. दिवसरात्र पाऊस पडत होता. महामारीने अनेक बरे वाईट अनुभव आले. गावोगावी फिरून तो कपडा लत्ता विकत असे. ही उदाहरणं आपण वाचली. ही उदाहरणं वाचल्यानंतर यात सामासिक शब्द कोणता आहे हे शोधता आलं पाहिजे. सामासिक शब्द दिल्यानंतरच त्याचा विग्रह त्याचा प्रकार ओळखण्यापेक्षा एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या कवितेमध्ये सामासिक शब्द कोणता हे ओळखता आलं पाहिजे. हे सुद्धा कौशल्य आहे आपलं. आणि म्हणून वरील 5 वाक्यामध्ये सामासिक शब्द कोणता आहे आणि त्याचा प्रकार कोणता आहे याची ही माहिती तुम्हाला लिहावयाची आहे. चला सराव करूया या संकल्पनेमध्ये. आणि शेवटी कल्पक होऊया या अंतर्गत समासाचे जे विविध प्रकार आहेत त्या सामासिक शब्दांचा आपल्या पाठ्यपुस्तकातून शोध घ्यायचा. काही धडे आपण हळूहळू पाहत चाललेलो आहोत. आत्तापर्यंत जेवढे धडे झालेले आहेत त्या धड्यांचं वाचन करा. आत्ता काही कविता आपण अभ्यासल्या त्याची माहिती घ्या. त्यातले सामासिक शब्द तुम्हाला ओळखता आले पाहिजेत आणि मग त्याचे विग्रह करा. त्याचे प्रकार कोणते आहेत असा तो तक्ता करायचा. तेव्हा या निमित्तानं एक स्वतंत्र कागदावरती तुम्ही उपक्रम म्हणून सुद्धा या दिवसाची माहिती संकलित करू शकता. आंतरजालाचा वापर करून समास या घटकाची अधिक माहिती. आंतरजाल म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून. तुम्हाला मगाशी सांगितलं की नुसतं समास जरी टाकलात तरी तुम्हाला खूप चांगली माहिती मिळते. खूप चांगले व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतात. त्यात सुद्धा तुम्हाला शोधता येऊ शकतं. त्यात वेगवेगळे उदाहरणं पाहता येतील. तर त्याचा आधार घेऊन आपल्याला ही कृती पूर्ण करावयाची आहे. पाठ्यपुस्तकातील सामासिक शब्दांची यादी करा. शब्दांचे समासाच्या प्रकारानुसार वर्गीकरण करा. किमान एक 50 शब्द तुम्हाला सहज सापडतील. एका तहावावरती ती शब्द लिहा, त्याचा विग्रह करा आणि त्याचे प्रकार लिहा. हा कागद तुम्हाला खूप उपयोगात येणार आहे. आणि म्हणून या कृतीकडे सुद्धा आपण दुर्लक्ष करणार नाही. हे 24 जुलैला आपण ही कृती पूर्ण करणार आहात. या आठवड्यातला जो दिवस आहे तो म्हणजे 25 जुलै. लेखन क्षमतेवर आधारितच आहे. जी घटना यापूर्वी आपण पाहिलेली आहे कथालेखन याच संकल्पनेवर आधारित आहे. ज्या पद्धतीने यापूर्वी आपण कृती पूर्ण केलेल्या आहेत तशाच कृती पुन्हा आपल्याला करायचं आहे. कारण तुमच्या आवडीचा हा विषय आहे. म्हणून पुन्हा पुन्हा कथालेखन तुम्हाला जास्त करावं लागत आहे. म्हणून या कथालेखनाकडे दुर्लक्ष करू नका. तर इथं पुन्हा काय केलेलं आहे पहा. इथं कथेचा पूर्वार्ध दिलेला आहे. म्हणजे 25व्या दिवशी पुन्हा आपण कथालेखन ही संकल्पनाच पाहणार आहोत. यामध्ये मात्र थोडा तुम्हाला बदल करायचा आहे की तुम्हाला स्वतःचे विचार मांडायचे आहेत. तुमच्या मनातल्या ज्या कल्पना आहेत ती पुन्हा तुम्ही मांडण्याची संधी मिळणार आहे. तुमच्या कल्पना इथं तुम्हाला सांगता येणार आहेत. आणि मग इथंही सुद्धा तुम्हाला म्हणी, वाक्प्रचार, सुभाषित वापर करता आली पाहिजेत. एक पूर्वार्ध दिलेला आहे पहा. अखेर सहलीचा दिवस उजाडला. म्हणजे अखेर उजाडला म्हणजे ह्याच्या अगोदर काहीतरी घटना घडलेली होती. म्हणजे सहलीचं नियोजन झालेलं असेल. त्या सहलीच्या नियोजनामध्ये काहीतरी अडचणी आल्या असतील. कारण सुरुवात आहे अखेर सहलीचा दिवस. म्हणजे वाक्य वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की अखेर म्हणजे काहीतरी त्रास झाला असेल, अडचणी आल्या असतील, समस्या जाणवल्या असतील किंवा उत्सुकता काहीतरी झाली असेल, मुलांच्यामध्ये काहीतरी एक नवा प्रयोग करायचा असेल, काहीतरी घटना घडली असेल आणि मग त्यामधून ती उत्सुकता संपली आणि मग असं म्हटलं अखेर सहलीचा दिवस उजाडला. सहल एका नदीच्या काठावर थांबली होती. कथेचा शेवट आहे हा. मुले मुली खूप आनंदात होती. शिक्षकांनी सर्वांना गाडीत बसण्याच्या सूचना दिल्या. काही मुले नदीच्या पुलावर थांबली होती. सेल्फी घेण्यात गुंग झाली होती आणि अचानक सेल्फीच्या नादात अतुल नावाचा मुलगा तोल जाऊन तो नदीत पडला. मुले आरडाओरडा करू लागली. तेवढ्यात शाळेतील शिक्षक RS पाटील सरांनी अचानक पाण्यात उडी घेतली. अतुलची कॉलर पकडली. त्याला अलगद उचलून येऊन काठावर आले. त्याच्या नाकातोंडात पाणी गेले होते. तो बेशुद्ध पडला होता. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यावर शुद्धीवर आला. सर्वांना हायसे वाटले. धोका टळला होता. अतुलला वाचवणाऱ्या पाटील सरांचे सर्वांनी कौतुक केले. त्याच्या धाडसाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वतःचे प्राण धोक्यात घालून दुसऱ्यांचे प्राण वाचवण्याचा आदर्श पाटील सरांनी आपल्या कृतीतून मुलांसमोर ही गोष्ट तुम्हाला लिहावयाची आहे. पण हा शेवट तुम्हाला दिलेला आहे. उत्तरार्ध दिलेला आहे. पूर्वार्ध काय झालेला असेल हे तुमच्या पूर्ण कल्पना शक्तीला, पूर्ण तुमच्या कल्पना, तुमच्या मनातले विचार हे तुम्हाला मांडण्याचं स्वातंत्र्याने हे लेखन तुम्हाला करावयाचं आहे. शेवट दिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की सरांचं कार्य, त्या मुलाला वाचवलं,
म्हणजे मुलांची दंगामस्ती असेल, आपण एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं काय सावधानता बाळगली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे. आपणही सहलीच्या निमित्तानं बाहेर जात असतो, आईवडिलांचं ऐकत नसतो, शिक्षकांचंही ऐकत नसतो आणि काही वेळा त्यातून धोका निर्माण होऊ शकतो. याचं उदाहरण या ठिकाणी कथेच्या माध्यमातून त्यांनी दिलेलं आहे. तेव्हा या कथेतून तुम्हाला सुद्धा बोध घेऊ शकता. या कथेतला तात्पर्य तुम्हाला सांगता आला पाहिजे, मुलांना तुम्हाला काहीतरी संदेश देता आला पाहिजे आणि ही कथा आपल्याला या निमित्तानं पूर्ण करावयाची आहे. ही कथा लिहित असताना त्यातली पात्र तर दिलेली आहेत. उत्तरार्धात जी पात्र आहेत म्हणजे सर आहेत, तो अतुल मुलगा आहे. त्यानंतर त्यातलं घटनाक्रम आता इथं जे आहे ती सहलीला गेल्यानंतर पुलावरचा भाग दिलेला आहे. पण सहलीच्या अगोदर तुम्ही पूर्वार्धात ती कोणतं मग शाळा आहे, मैदान आहे, कुठेतरी चर्चा झालेली असेल त्यांची सहलीच्या संदर्भामध्ये, तर ते तुम्हाला लिहायचं आहे. सुसंगतता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हा कथेचा उत्तरार्ध जेव्हा दिलेला आहे तेव्हा तो पूर्वार्ध आम्ही लिहिणार आहे. तर त्या पूर्वार्धाचा जो घटनाक्रम आहे तो घटनाक्रम आम्हाला उत्तरार्धापर्यंत जोडता आला पाहिजे. ती सुसंगतपणा हा खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या निमित्तानं पूर्ण करून घ्यावयाचा आहे. या कथेच्या बाबतीत तुम्हाला काही प्रश्नसुद्धा निर्माण करता आले पाहिजेत की प्रश्न म्हणजे मी काय घटना घेऊ शकतो, मी कोणता प्रसंग घेऊ शकतो, मी यामध्ये पात्र कोणती घेऊ शकतो, त्यामध्ये काही संवाद असतील का, मुलं कोणती, त्या मुलांची नावं काय, किंवा शाळा असेल तर शाळेचं नाव काय, हे तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी मांडणार आहात. हे झालं जाणून घेऊया. त्यानंतर आहे सक्षम बनूया. यामध्ये पुन्हा तुम्हाला एक शीर्षक दिलेलं आहे. शीर्षकावरून कथा लिहायची आहे, एकीचे बळ. आता पहा, तुम्हाला शीर्षकावरून कथा लिहायची एकीचे बळ. जसं आपण यापूर्वी अति तिथे माती ही कथा पाहिली, जिथं तुम्ही कथा लिहिलेला आहात, तसं इथं पण एकीचे बळ. याहीपूर्वी तुम्हाला कदाचित गोष्टी आठवत असतील. एकीचे बळ, एकत्र येऊन एखादं काम आपण सहजतेनं करू शकता. सर्वांची ताकद एकत्र येणं, सर्वांची शक्ती एकत्र येणं, सर्वांनी एकत्र येऊन एखादं काम करणं, तर ते सहज होऊ शकतं. हे एकीचं बळ, यावर आधारित एखादी कथा तुम्हाला लिहिता आली पाहिजे. त्या कथेची सुरुवात आकर्षक स्वरूपात, म्हणजे अशी काहीतरी वाक्यात सुरुवात, जसं आपण उत्तरात अखेर तो दिवस उजाडला, अशी काहीतरी एक वेगळ्या पद्धत उत्कंठा जेव्हा वाढत असते तसं सुरुवातच तुमची अशी आकर्षक झाली पाहिजे. कथेतली पात्रं निवडत असताना सुद्धा खूप चांगल्या प्रकारची पात्रं त्यामध्ये असली पाहिजेत, ती कथेला पूरक अशी असावीत. कथेतली घटना, सुसंगत घटना, जसं आपण पाहिलं सहलीच्या संदर्भाच्या सुसंगत घटना आम्हाला मांडता आल्या पाहिजे. तसं एकीचे बळ ही कथा, त्या कथेचा बीज, त्या कथेतले संवाद, तो पात्र, विषय, घटनाक्रम, त्यातलं वातावरण, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत. आणि मग शेवटी त्या कथेचा तात्पर्य काय आहे, त्यातून काय बोध आम्हाला मिळणार आहे, काय शिकवण आपल्याला देता आली पाहिजे, हे या कथेच्या माध्यमातून आपण लिहिणार आहात. आता इथं एक पुन्हा संवाद तयार कर. संवाद कसा तयार करायचा आहे बघा. तर राग आला तर त्याचा चेहरा लालबुंद झाला होता. संवाद आपण जेव्हा बोलत असतो, संवाद एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या तुमच्या मित्राबद्दल तुम्ही जेव्हा बोलता, त्याला राग जर आला तर त्याचा चेहरा लालबुंद होतो. तसं आनंद झाला तर त्याच्यावरती काय भाव असतील, दुःख झालं तर काय तुमचे एखादं वाक्य असू शकतं, उत्साह वाटला तर काय वाक्य असू शकतं, आणि खूप खुश झाला तर त्याच्या चेहऱ्यावरचं काय असेल, त्याची काय एखादी कृती असेल, असे काही संवाद तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. तर तुम्ही एखादा असं छानपैकी उदाहरण तयार करू घ्या, एक संवाद तयार करा की त्या संवादामध्ये ही उदाहरणं आली पाहिजेत. आनंद झाला तर काय त्याचं वाक्य असू शकतं, दुःख झालं तर त्याच्यामध्ये नेमकं काय भाव असतील, उत्साह वाटला तर काय, आणि खूप खुश झाला तर काय. तर अशा प्रकारचा एखादा संवाद आपल्याला तयार करायचा आहे. तुम्ही तुमच्या मित्रांशी सुद्धा या निमित्तानं फोनवरून संपर्क साधू शकता. यानंतर चला सराव करूया अंतर्गत इथं काही मुद्दे दिलेले आहेत. श्याम, कोरोना, मित्र, मदत, कृतज्ञता. आता सध्याचा काळ सर्वांनी अनुभव घेतलेला आहातच. खूप काही अनुभव या निमित्तानं तुमच्या पाठीशी आहेत. तर त्या संदर्भात श्याम हा मुलगा असू शकतो, व्यक्ती असू शकते. कोरोना, कदाचित त्याला कोरोना झालेला असेल, अशा वेळी त्याच्या मित्रांनी काय मदत केली, त्याची मदत त्यांना कशी झाली, आणि त्यातून कृतज्ञता म्हणजे त्या व्यक्तीचा किंवा त्या श्यामचा जीव वाचला असेल, असा एखादा भाग तुम्ही घेऊन ती कथा तुम्हाला तयार करावयाची आहे. कल्पक होऊया या संकल्पनेवर आधारित मात्र पुन्हा तुम्हाला काही कृती जशा पूर्वी केलेल्या आहेत. शीर्षकावरून कथा, करावे तसे भरावे, कथाबीजावरून कथा लिहा, अखेर भेट झाली, म्हणजे इथं सुद्धा कथाबीज बघा, अखेर, जसा अखेर चोर सापडला तसं इथं कथेचा विषय काय, अखेर भेट झाली, म्हणजे ताटातूट झालेली असेल किंवा खूप दिवसानंतर आई वडील परदेशात
काहीतरी निमित्तानं कामाच्या निमित्तानं गेलेले आहेत, तुम्ही घरामध्ये आहेत, तुम्हाला त्यानंतर जी भेट झाली ती अखेर भेट असेल, असे काही विषय तुम्ही निवडू शकता. आणि अपूर्ण कथा पूर्ण करा, पूर्वार्ध किंवा उत्तरार्ध. जसं याही पूर्वी आपण पाहिलं, एखादा पूर्वार्ध तुम्हाला सापडता येतो का पहा, एखादा उत्तरार्ध तुम्हाला मिळाला तर पहा, तर ते तुम्हाला या निमित्तानं पूर्ण करून घ्यावयाचं आहे. तुम्हाला इथंसुद्धा एक कथा, अपूर्ण जी कथा आहे ती अपूर्ण कथा दिलेली आहे, तेही पाहून घ्या, त्यावरून तुम्हाला ती कथा पूर्ण करता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं काही कृती आपल्याला या निमित्तानं पूर्ण करावयाच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रहो, मागील आठवड्यामध्ये आपण सर्वात महत्त्वाची कृती पूर्ण केलेली असेल तो म्हणजे 15 जुलैला आपली पहिली चाचणी झालेली आहे. आपण सर्वांनी कोणत्याही प्रकारचा आधार न घेता स्वतंत्र तवावरती ती चाचणी पूर्ण केलेला असाल. उतारे वाचून त्याच्यावरचे प्रश्नोत्तर असतील, कविता असेल, त्या कवितेवर आधारित कृती असेल आणि व्याकरणावरती आधारित कृती, आपली 15 मार्काची ही चाचणी आपण स्वतंत्र कागदावरती पूर्ण केलेला आहात. ज्या वेळेला सूचना येईल त्या दिवशी आपण प्रत्यक्षात ते कागद जमा करणार आहात. त्यापूर्वी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती शिक्षकांना ते पाठवावयाचं आहे. ही मागील आठवड्यातली कृती आपण पूर्ण केलेली आहात. या आठवड्यामध्ये आपण 25 तारखेपर्यंत ज्या काही कृती दिलेल्या आहेत त्या आपल्या या वहीमध्ये पूर्ण करून ठेवावयाच्या आहेत. यातूनही तुम्हाला जर काही शंका आली तर निश्चित आपण यूट्यूबचा आधार घ्या, गुगलवरती सर्च करू शकता, संदर्भ पाठ्यपुस्तकांचा आधार घेऊ शकता, दीक्षा ॲपचा वापर करू शकता, किंबहुना आपल्या शिक्षकांशी संपर्क साधू शकता, आईवडिलांच्याबरोबर चर्चा करू शकता, मित्रांच्याबरोबर चर्चा करू शकता. पण या आठवड्यातल्या सेतू अभ्यासक्रमामध्ये ज्या काही कृती दिलेल्या आहेत त्या आनंदानं, मनापासून, उत्साहाने पूर्ण करून ठेवावयाच्या आहेत.